नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, मधुमेह. तुम्ही कदाचित मधुमेहाबद्दल ऐकले असेल, पण जर तो लवकर आढळला नाही तर तो किती गंभीर असू शकतो हे तुम्हाला माहित नसेल. हा एक असा आजार आहे जो जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो आणि जर त्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर काही गंभीर गुंतागुंत होऊ शकतात. चांगली बातमी अशी आहे की लवकर निदान केल्याने खूप फरक पडू शकतो. म्हणूनच मी आज इथे मधुमेहाची 10 धोक्याची लक्षणे सांगण्यासाठी आलो आहे, जी तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नयेत. आपण ही प्रत्येक लक्षणे तपशीलवार पाहणार आहोत. ती काय आहेत, ती का होतात आणि तुमच्या आरोग्यासाठी त्यांचा काय अर्थ होऊ शकतो हे समजावून घेणार आहोत. लक्षात ठेवा, जान ही शक्ती आहे आणि मधुमेहाची चिन्हे आणि लक्षणे समजून घेणे हे स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी पहिले पाऊल आहे. तर चला सुरुवात करूया. चला मधुमेहाच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एकाने सुरुवात करूया. वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी. आपण फक्त झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर लघवी करण्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण सतत लघवीला जायचे आहे असे वाटण्याबद्दल बोलत आहोत, जरी तुम्ही थोड्या वेळापूर्वीचे गेला असला तरीही. हे असे घडते कारण जेव्हा तुमच्या रक्तातील साखर जास्त असते, जसे मधुमेहामध्ये असते, तेव्हा तुमचे शरीर त्या अतिरिक्त साखरेपासून कोणत्याही प्रकारे मुक्त होण्याचा प्रयत्न करते. त्यापैकी एक मार्ग म्हणजे लघवीद्वारे बाहेर काढणे. म्हणून जर तुम्हाला लक्षात आले की तुम्ही नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला जात आहात, विशेषतः रात्रीच्या वेळी, तर ते नक्कीच तुमच्या डॉक्टरांशी बोलायला हवे असे काहीतरी आहे. वारंवार लघवी होण्याबरोबरच अतीव तहान लागणे हे देखील मधुमेहाचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आपण व्यायामानंतर थोडीशी तहान लागण्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण अशा तहानेबद्दल बोलत आहोत जी भागत नाही, जणू तुम्ही गल्लन पाणी प्यायल्यावरही तुम्हाला तहान लागलेली असते. ही तीव्र तहान तुमच्या रक्तातील जलसाखरेची कमी करण्यासाठी तुमचे शरीर करत असलेला प्रयत्न आहे. असे समजा, तुमचे शरीर एक आरोग्यदायी संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि जेव्हा जास्त साखर असते तेव्हा ते संतुलन राखण्यासाठी द्रवपदार्थांची आवश्यकता असते. म्हणून जर तुम्ही सतत तुमची पाण्याची बाटली हातात घेत असाल आणि तरीही तुमची तहान भागत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला वाटेल की कसलाही प्रयत्न न करता वजन कमी होणे ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात ते मधुमेहाचे लक्षण असू शकते, विशेषतः जर ते लक्षणीय असेल किंवा खूप लवकर घडत असेल तर. हे सुट्टीनंतर काही किलो वजन कमी होण्याबद्दल नाहीये. तुमच्या आहारात किंवा व्यायामाच्या दिनक्रमात कोणतेही मोठे बदल न होता तुमच्या वजनात लक्षणीय बदल लक्षात येण्याबद्दल आहे. हे असे घडते कारण जेव्हा तुमचे शरीर ग्लुकोजचा वापर ऊर्जेसाठी कार्यक्षमतेने करू शकत नाही, जसे की मधुमेहामध्ये होते, तेव्हा ते इंधनाचे इतर स्रोत शोधू लागते. आणि अंदाज लावा काय होते. ते तुमच्या स्नायूंच्या वस्तुमानाकडे आणि चरबीच्या साठ्यांकडे वळते. तर तुम्हाला वजनाच्या मापावरील संख्या कमी होताना दिसत असली तरी वजन कमी करण्याचा हा निरोगी मार्ग नाही आणि ही एका मोठ्या समस्येची चिन्हे असू शकतात. कधी असं झाले का की तुम्हाला एवढी भूक लागली आहे की तुम्ही काहीही खाऊ शकता? कधी असं झालंय की तुम्हाला एवढी भूक लागली आहे की आणि तरीही भूक लागलेली असते? आपल्या सर्वांना कधीतरी असं होतंच आणि तरीही भूक लागलेली असते, होतंच. पण जर तुम्हाला नेहमीच खूप जास्त भूक लागत असेल, पण जर भूक लागत असेल पुरेपूर जेवल्यानंतरही, तर तुमच्या रक्तातील साखरेत काहीतरी गडबड असू शकते. तर तुमच्या रक्तातील गडबड असू शकते. जेव्हा तुमचे शरीर पुरेसं इन्सुलिन तयार करत नाही, जेव्हा तुमचे शरीर पुरेसा इन्सुलिन तयार करत नाही, किंवा तुमच्या पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत, किंवा तुमच्या पेशी येत नाहीत, तेव्हा ग्लुकोज तुमच्या पेशीमध्ये ऊर्जा देण्यासाठी नीट जाऊ शकत नाही. तेव्हा ग्लुकोज तुमच्या पेशी ऊर्जा देण्यासाठी जाऊ शकत नाही. यामुळे तुमच्या पेशींना ऊर्जेची कमतरता भासते. यामुळे तुमची कमतरता भासते, जरी तुम्ही नुकतंच जेवलं नसलं तरीही. मरी तुम्ही नुकतंच जेवला असला तरी
मग तुमचे शरीर तुम्हाला जास्त खाण्याचे संकेत पाठवते, कारण त्याला वाटत की त्याला जास्त ऊर्जा हवी आहे. खरं जेलवतच जेलस ऊर्जा हवी आहे आणि म्हणूनच तुम्हाला नेहमी भूक लागते आणि म्हणूनच नेहमी भूक. आपण सगळेच कधीतरी थकतो, पण मधुमेहामुळे येणारा थकवा वेगळा असतो. फक्त सकाळी 1 कप जास्त कॉफी प्यायची गरज भासणे एवढेच नसते. हा दिवसभर राहणारा थकवा आणि ऊर्जेचा अभाव असतो, जो तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणतो. तुम्हाला लक्ष केंद्रित करणे कठीण जाऊ शकते. पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुम्हाला आळस वाटू शकतो आणि साधी कामेही कठीण वाटू शकतात. तुमचे शरीर ग्लुकोजच्या ऊर्जेसाठी वापर योग्य प्रकारे करू शकत नसल्यामुळे तुमच्या पेशीमध्ये ऊर्जेचा अभाव निर्माण होतो आणि असे होते. तुमच्या टाकीत इंधन नसताना मॅरेथॉन धावण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे हे. जेव्हा तुमचे शरीर ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा तुमच्या शरीराला असेच वाटते. म्हणून जर तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर मधुमेह हे त्याचे कारण असू शकते का हे तपासणे महत्वाचे आहे. धूसर दिसणे हे मधुमेहाचे आणखी एक सामान्य लक्षण आहे, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. फक्त चष्म्याचे नंबर बदलण्याची गरज आहे असे नाही. आपल्या दृष्टीत अचानक बदल होणे, जसे की लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, दिव्यांभोवतीकडे दिसणे किंवा दुहेरी दिसणे, याबद्दल आपण बोलत आहोत. हे घडते कारण रक्तातील जास्त साखर तुमच्या डोळ्यामधील छोट्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते. दृष्टीपटलासह जे प्रतिमा प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार असते. कालांतराने या नुकसानीमुळे मधुमेही रेटिनोपॅथी होऊ शकते. एक गंभीर गुंतागुंतीची अंधत्व देखील आणू शकते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या दृष्टीत काही बदल जाणवत असतील, जरी ते किरकोळ वाटत असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या सर्वांना अधूनमधून काप आणि खरचटण्या होतात, पण जर तुम्हाला असं आढळलं की तुमचे जखमा भरून येण्यास सामान्यपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. विशेषतः जर तुमचे कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असेल किंवा तुम्हाला प्री डायबिटीस असल्याचे निदान झाले असेल, तर हे खरे आहे, तर हे अधिक गंभीर आहे. जास्त रक्तातील साखर तुमच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते आणि रक्तप्रवाह बिघडवू शकते, ज्यामुळे तुमच्या शरीरासाठी जखमा भरून येण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवणे कठीण होते. याचा अर्थ असा की अगदी किरकोळ काप आणि खरचटण्या आठवडे किंवा महिनेभर राहू शकतात आणि संसर्गाचा धोका वाढतो. म्हणून जर तुम्हाला असं लक्षात आलं की तुमच्या शरीराची नैसर्गिक जखमा भरून येण्याची प्रक्रिया मंदावली आहे, तर तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला सारखा सर्दी पटसे होत राहतात का? सगळ्यांनाच कधी ना कधी आजारपण येत असतं. पण जर तुम्हाला वारंवार इन्फेक्शन होत असतील, विशेषतः त्वचेचे इन्फेक्शन, मूत्रमार्गाचे इन्फेक्शन किंवा यीस्ट इन्फेक्शन, तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. जास्त रक्तातील साखरी जंतू आणि बुरशी वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार करते, ज्यामुळे त्यांची संख्या वाढते आणि इन्फेक्शन होतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते, ज्यामुळे तुमच्या शरीरासाठी या संसर्गांशी लढणे कठीण होते. म्हणून जर तुम्ही सतत इन्फेक्शनशी झुंज देत असाल, तर मधुमेह हा एक संभाव्य कारण असू शकतो, हे तपासणे गरजेचे आहे. हातापायामध्ये मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे किंवा वेदना होणे ही सामान्य लक्षणे नाहीत. हातापायांमध्ये मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे किंवा वेदना होणे ही सामान्य लक्षणे नाही. ही लक्षणे अनेक कारणामुळे होऊ शकतात. पण जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील, विशेषतः जर ती सतत किंवा वाढत असतील, तर मधुमेहाची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ही लक्षणे अनेक कारणांमुळे होऊ शकतात, पण जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील, विशेषतः जर ती सतत किंवा वाढत असतील, तर मधुमेहाची तपासणी करणे आवश्यक आहे. ही अस्वस्थ लक्षणे मज्जातंतूंच्या नुकसानाची, ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात, आणि हा मधुमेहाचा एक सामान्य त्रास आहे, अशी लक्षणे आहेत. ही अस्वस्थ लक्षण मज्जातंतूच्या नुकसानाची, ज्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात, आणि हा मधुमेहाचा एक सामान्य त्रास आहे, अशी लक्षणे आहेत. जास्त साखरेमुळे तुमच्या हातापायांमधील मज्जातंतूंना नुकसान होते, ज्यामुळे ही अस्वस्थ आणि कधीकधी वेदनादायक लक्षणे होतात. जास्त साखरेमुळे हातापायांमधील मज्जातंतूंना नुकसान होते,
ज्यामुळे ही अस्वस्थ आणि कधी कधी वेदनादायक लक्षण होतात. काही प्रकरणांमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी तुमच्या पचनसंस्था, हृदय आणि इतर अवयवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जातंतूंवर देखील परिणाम करू शकते. काही प्रकारांमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी तुमच्या पचनसंस्था, हृदय आणि इतर अवयवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जातंतूंवर देखील परिणाम करू शकते. शेवटी गल्ल्यावर, काखेत किंवा जांघेच्या आतील भागात काळे डाग पडले आहेत का ते पहा. या स्थितीला अकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात आणि हे इन्सुलिन रेजिस्टन्सचे लक्षण असू शकते, जे टाईप 2 डायबिटीजचे पूर्वसूचक आहे. हे गडद मखमली डाग तेव्हा होतात जेव्हा तुमच्या शरीराच्या पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देतात. इन्सुलिन हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे संप्रेरक आहे. परिणामी तुमचा स्वादुपिंड अधिक इन्सुलिन तयार करतो आणि तो भरपाई करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे तुमच्या रक्तात इन्सुलिनचे प्रमाण जास्त होते. हे अतिरिक्त इन्सुलिन त्वचेच्या पेशींच्या अतिवाढीस उत्तेजन देऊ शकते, ज्यामुळे विशिष्ट भागात त्वचा काळी पडते आणि जाड होते. तर मधुमेहाची 10 धोक्याची लक्षणे जी तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नयेत ती आपण पाहिली. लक्षात ठेवा, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी लवकर निदान करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ही लक्षणे दिसून आली तर घाबरू नका, पण ती दुर्लक्षी करू नका. आपल्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घ्या आणि तपासणी करून घ्या. एका साध्या रक्त चाचणीने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य आहे की नाही हे करू शकते. आणि जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमचा डॉक्टर तुमच्यासाठी एक खास उपचार योजना करण्यास मदत करू शकतो, ज्यामुळे तुम्ही दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, माहितीपूर्ण राहा, तुमच्या शरीराचे ऐका आणि जेव्हा गरज असेल तेव्हा वैद्यकीय सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. तुमचे आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे, त्याची काळजी घ्या.